मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या पात्र लाडक्या भगिनींना सोबतच अपात्र लाडक्या भगिनींकरिता दोन मोठ्या अपडेट निघून आलेले आहेत लाडक्या भगिनींनो. त्यामधली एक जी अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर हो लाडक्या भगिनींनो, मोठ्या गाजावाजाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेचे खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे नोव्हेंबर पासूनचे हप्ते थकीत आहेत. तर ज्या काही लाडक्या बहिणींच्या केवायसी दुरुस्त झालेल्या होत्या, सुरळीत होतं, सर्व काही योग्य होतं, त्या लाडक्या बहिणींना जवळपास संपूर्ण गेले 2 महिने झालेले त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं नाहीये. तर आता कुठे ना कुठे मागच्या 2 महिन्यापासून या योजनेसंदर्भात शब्दही कुणीही बोलायला तयार नव्हतं. सोशल मीडियामध्ये सुद्धा याकरिता कोणी वाच्यता करत नव्हतं. खऱ्या अर्थाने आता कुठे ना कुठे ही योजना बंद झाली की काय असा प्रश्न पडणे साहजिक होतं. अशा वेळेसच एक माहिती समोर निघून आलेली आहे लाडक्या भगिनींनो. ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ती बातमी अशी आहे की मागच्या काही दिवस अगोदरच गेल्या 1.5-2 महिन्या अगोदरच एक शासन निर्णय सुद्धा निघालेला होता. त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली होती. आपलं राज्याचं आर्थिक बजेट सुद्धा जाहीर झालेलं होतं. त्यावेळेस त्या शासन निर्णयानुसार इथून पुढचे म्हणजे 1.5-2 महिन्या अगोदर हा विषय झालेला होता की इथून पुढे आता दर महिन्याला 10 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेच्या आत सर्व पात्र लाडक्या भगिनींना त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते त्याच्या आधार संलग्न खात्यावर जमा व्हायला हवं संदर्भात आदेश शासन निर्णय पारित करण्यात आलेला होता. त्यानुसार सोबतच मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार एका दरम्यान जी माहिती जमा केलेली आहे त्यानुसारच मी आपल्या सर्वपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही अपेक्षित आहे. जरी खात्रीशीर असली तरी सुद्धा 100% येतीलच मी असं सांगत नाही, परंतु जी मिळालेली माहिती आहे ती सर्व आपल्या पात्र लाडक्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे, तो मी करत आहे. तर लाडक्या भगिनींनो, आज सोमवार आणि उद्या मंगळवार 5 तारखेला, तर म्हणजे उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भात एक बैठकही होणार आहे. बैठक होऊ शकते. बैठक झाल्याच्या नंतर त्यामध्ये तो निर्णय सुद्धा होऊ शकतो. मग 1 महिन्याचे पैसे मिळणार की 2 महिन्याचे पैसे मिळणार आणि किती दिवसात शासन निर्णय काढून देण्यात येणार, काय काय होणार आणि काय काय नाही होणार, या संदर्भातला जो एक महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती उद्या 5 तारखेला म्हणजे मंगळवारला आपल्या सर्व लाडक्या भगिनींना कळणार आहे. जरी या योजनेच्या माध्यमातून सोशल मीडियावर खऱ्या अर्थाने खूप दिवसापासून 1.5-2 महिन्यापासून काही जास्त गाजावाजा नाहीये, तरी सुद्धा काही मंडळीकडून थोड्या प्रमाणामध्ये सांगण्यात येत होतं की 4,500 रुपये देण्यात येतील, 3,000 रुपये देण्यात येऊ शकतात. आनंदाची बातमी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किंचित बातम्या येत आहेत. तर त्या बातम्या येणं साहजिक सुद्धा आहे, कारण की वेळच तेवढा झालेला आहे. मे महिना सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थानं तर मे महिन्याचे सुद्धा अनुदान मिळायला हवे, एप्रिलचे अनुदान मिळायला हवे आणि मार्चचे सुद्धा अनुदान मिळायला हवे. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा लाडक्या भगिनींचे फेब्रुवारीचे सुद्धा अनुदान बाकी आहे. खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे तर नोव्हेंबर पासूनचे अनुदान बाकी आहे. आणि आता ह्या जो गोंधळ आहे हा खूप मोठा गोंधळ आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक अशी योजना आहे की या योजनेमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच लाडक्या भगिनींना मागच्या बऱ्याचशा थकीत महिन्यांचे अनुदान पैसे जमा झालेले आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. परंतु यावेळेस तशी काही परिस्थिती आहे असं वाटत नाहीये. परंतु हरकत नसावी. आपलं आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व लाडक्या भगिनींचं जे लक्ष आहे ते उद्याच्या बैठकीवर लागून आहे की उद्या काय निर्णय होतो, किती महिन्याचे पैसे दिल्या जातात आणि किती दिवसात म्हणजे किती तारखेच्या आत दिल्या जाऊ शकतात. आता या अगोदरचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता, त्या शासन निर्णयानुसार खऱ्या अर्थाने 10 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेच्या आत म्हणजे आजच्या 8 दिवसाला म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही किंवा येत्या 7 दिवसामध्ये म्हणजे रविवारपर्यंत किंवा रविवारच्या आत तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे लाडक्या भगिनींनो. तर आता कुठे ना कुठे या आठवड्यामध्ये तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते येणे अपेक्षित आहे. आता महत्त्वाचा विषय तोच आहे की खरोखर आठवड्याभराच्या आत, 7 दिवसाच्या आत येऊन जाते का? आलं तर किती महिन्याचं येते? म्हणजे फेब्रुवारीचं येते का? जर फेब्रुवारी पूर्णपणे मागे पडला, कारण फेब्रुवारी महिन्याचं काही लाडक्या बहिणींना अनुदान बऱ्याचशापैकी आलेलं होतं आणि बऱ्याचशापैकी लाडक्या भगिनींना ते अनुदान आलेलं नव्हतं. त्यामुळे मग आता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं येते का? किंवा फक्त मार्चचं येते का? किंवा मार्च, एप्रिल आणि आता जो चालू झालेला महिना आहे, कारण की हा सुद्धा त्यामध्ये आता क्रायटेरियामध्ये बसतो. कारण की शासन निर्णयानुसार 10 तारखेच्या आत देण्याकरिताचा आदेश या अगोदरच निघालेला होता. त्यामुळे 3 महिन्याचे सुद्धा वेळप्रसंगी दिल्या जाऊ शकतात. तर ते खरोखर 3 महिन्याचे पैसे दिल्या जाऊ शकतात का? या संदर्भात आपण उद्याच्या बैठकीवरच जे काय असेल दारोमदार
ते त्या बैठकीवर आहे, त्या निर्णयावर आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातूनच जी अपडेट निघेल, जो निर्णय येईल, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरेच्या माध्यमातून उद्या कधीपर्यंत, दुपारपर्यंत की संध्याकाळपर्यंत ही अपडेट निघून बाहेर येते का, तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत समोर येते का, हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि नक्कीच ती अपडेट मिळाल्याच्या नंतर सर्वात अगोदर माझा प्रयत्न असेल की माझ्या सर्वच महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना, पात्र असो किंवा अपात्र असो, त्या सर्व लाडक्या भगिनींकरिता ही जी महत्त्वपूर्ण बातमी आहे, सर्वात अगोदर मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपलं चॅनल, आपलं पेज भारत कलाल एन के अग्रवालच्या माध्यमातून उद्या देण्याचा प्रयत्न माझा असणारच आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे या योजनेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, नक्कीच 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुम्ही पाहताच आज की मी बऱ्याच वेळापासून तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे, केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा करतच राहील, मला जेवढं शक्य होईल, जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, त्याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, व्हिडिओला लाईक करून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही दिलासादायक बातमी, गोड बातमी अपडेट मिळेल आणि कुठे ना कुठे त्यांना आधार जाणवेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केला याकरिता त्या सुद्धा तुमचे नक्कीच आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी ही अपडेट आहे, ही जी अपडेट आहे, या अगोदर मी जेवढी व्हिडिओ तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला ज्याप्रमाणे ती आवडली, लाख मोलाची उपयोगी ठरली, विश्वासार्ह वाटली, त्याप्रमाणेच या व्हिडिओमधली जी अपडेट आहे ती सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल आणि तुम्हाला यामुळे एक धीर मिळेल, एक आधार मिळेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी गोड बातमीसह. आणि हेच परत सांगू इच्छितो की मी जेव्हा कधी व्हिडिओ तुम्हाला अपडेट संदर्भात किंवा कोणत्याही माहिती संदर्भात देतो, तर त्या व्हिडिओच्या अखेरला शेवटी मी तुम्हाला नक्की आवर्जून आठवणीने सांगतो की भेटूया अजून एका गोड बातमीसह. तर हो लाडक्या भगिनींनो, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुदान येण्यासंदर्भात, हालचाली सुरू झाल्या संदर्भात माहिती घेतलेली आहे, अपडेट घेतलेली आहे. आता काही लाडक्या बहिणींचा जो प्रश्न असतो की ते ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीचे मागच्या नोव्हेंबर पासूनचे हप्ते थकीत आहेत, त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे काही होणार का? किंवा ज्या बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नवीन अर्ज करावयाचे, त्यांच्याकरिता तर कुठेच मार्ग नाही आहे. परंतु नवीन अर्ज करणं ज्यांना करायचं आहे, त्या लाडक्या भगिनी सोडून ज्या अपात्र लाडक्या भगिनी आहेत आणि ज्या लाडक्या भगिनीचे नोव्हेंबर पासूनचे पैसे स्टॉप झालेले आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींकरिता नक्कीच अजून एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याकरिता एक दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे लाडक्या भगिनींनो. तोपर्यंत धन्यवाद.